राखीव. चला पुन्हा एकदा तमाम सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या रात्रीतील दुसऱ्या फेरीचा सामना आपण बघतोय. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली विरुद्ध गावदेवी भातानपाडा. नाणेफेक जिंकली ती पाटणोली संघानं आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. भातानपाड्याची सलामीची जोडी आली आहे. सुधीर मुकादम आणि राजेश भोईर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण बघतो. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन आणि मिड विकेट. ओ हो, पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू, सुंदर चेंडू टाकतोय तो गोलंदाज योगेश पाटील. पाटणोलीचा हा वंडर बॉय. बरेचसे सामने त्याने आपल्या संघाला गोलंदाजीच्या जीवावर जिंकून दिलेले आहेत. असा एक नामवंत गोलंदाज योगेश पाटील. सुरुवात चांगली झाली आहे आणि क्लीन बोल्ड. दुसऱ्या चेंडूवर लगेच त्रिफळा उडवला जातोय. फलंदाज बाद होतोय राजेश भोईर. सचिन तांडेल पुरस्कृत ही सोनाई प्रतिष्ठान ट्रॉफी 2026 आणि त्याचा आनंद आपण सगळेजण घेतोय. कालपासून सुरू झालेली ही स्पर्धा उद्या रात्रीमध्ये याचा समारोप होणार आहे. उद्या शेवटची रात्र या स्पर्धेची असणार आहे आणि केतन सुधीर या जोडीला आपण मैदानात खेळताना पाहणार आहोत. कारण बाद झाले ते राजेश भोईर 0 धावसंख्येवर बाद झाले. अजूनही संघाचा भोपळा पण फोडू शकलेले नाहीये. संघाचा स्कोर जर आपण बघितला तर आत्तापर्यंत तरी 0-0 असा संघाचा स्कोर आहे आणि सलामीला आलेला फलंदाज मात्र बाद झालेला आहे तो राजेश भोईर. 2 चेंडूचा त्यानं सामना केला. एकही धाव त्यानं काढली नाही. केतन मुकादम हा जो खेळाडू आहे या टीमचा भातानपाड्याचा तारणहार आहे. तसा सडपातळ बांध्याचा हा खेळाडू आहे. परंतु लिलया षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आपण कित्येक मैदानावर पाहिलेले आहेत. रिव्हर स्वीप तर अतिशय सुंदर असे फटके रिव्हर स्वीपचे खेळणारा हा खेळाडू आहे. आमच्या सावळेगावचे जावई आहेत ते केतन मुकादम आता खेळण्यासाठी तयार आहेत. समोर योगेश पाटील यांचा चेंडू. मार्केट यार्डकडून गोलंदाजी करतो योगेश. रिव्हर स्वीपचा फटका मारायचा होता मात्र बरोबर बॅटच्या मधोमध चेंडू नाही आला. निर्धाव चेंडू जातो. योगेश कसलेला गोलंदाज आहे. योगेशनं क्रिकेटमधले बरेचसे उन्हाळे पावसाळे बघितलेत. आपण बघितलं उजव्या पायावर हा सरळ चेंडू आदळला. ऑफस्टंपच्या खूप बाहेरचा हा चेंडू होता आणि जेवढा शफल होईल फलंदाज तेवढे अजून बाहेर बाहेर योगेश पाटील चेंडू टाकतोय. म्हणजे सुंदर टेक्निकल गोलंदाजी करतोय योगेश. हा फुल टॉस चेंडू रक्षात्मक पद्धतीनं खेळलाय. जातोय चेंडू सर्कलच्या आतच तो कव्हरमध्ये. 1 धाव या चेंडूवर मिळते. एका धावेनं स्वतःचं आणि संघाचं खातं मला असं वाटतं खोललेलं आहे ते केतन मुकादमनं. भातानपाडा संघ पोहोचतोय 1 बाद 1च्या घरामध्ये. सुधीर मुकादम सलामीला आलाय. हार्ड हिटर फलंदाज आहे. कोणत्याही क्षणी आक्रमक पवित्रा धारण करू शकतो. मात्र त्याचा पण त्रिफळा उडवलाय. स्टंप उडवलेत आणि बाद होतोय तो सुधीर मुकादम. ती सुधीर मुकादमची 2 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत तरी भातानपाडा संघाचे. मागील सामना आपण बघितलेला. मागील सामन्यामध्ये आपण बघितलं की शेवटच्या चेंडूपर्यंत भातानपाडा संघ गेलेला. 24 इव्हेंट लाईव्ह बोरले संघाला त्यांनी पराभूत केलेलं. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना मस्त षटकार ठोकला गेला आणि भातानपाडा संघ पोचलाय तो दुसऱ्या फेरीमध्ये. मात्र त्यांची आता लढत आहे ती आराध्या स्पोर्ट्स पाटणोली. पनवेल तालुक्याचं पाटणोली म्हणजे शेवटचं कदाचित गाव असेल आणि इकडे गावदेवी भातानपाडा हेच पनवेल तालुक्यातलंच हे दुसरं गाव आहे. या पनवेल तालुक्यातील 2 संघांदरम्यान हा सामना. हो, जबरदस्त फ्लिक केला. टायमिंगचा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक धावतोय, वेगाने धावतोय मात्र काही उपयोग नाही आहे. स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे हा सणसणीत चौकार ठोकतोय रोशन घरत.
काय बहारदार अशी लावणी सादर केलेली आहे डीजे मास्टरनं. आमचे बुवा पण डोलायला लागले, तिकडे स्टेजवरची मंडळी डोलायला लागलेली आहे. ते म्हणतात ना की गोड गुलाबी ओठ तुझे खुणवीत होते ढोलकीला, किंचित हसुनी ढोलकी म्हणे मी भुलले या लावणीला. अशी एक जबरदस्त बहारदार लावणी डीजे मास्टर सादर करतात. स्फूर्ती पण, या स्फूर्तींची गीतं पण मध्ये मध्ये इथे सादर करतात डीजे मास्टर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, पहिलं षटक योगेशनं टाकलेलं. आता तन्मय पाटील आलेला आहे, तो मोपाडा एंडकडून. तन्मय, केतनला हा चेंडू टाकलेला, बरोबर टायमिंग जुळत नाहीये. जसजशी रात्र गहन होत जाते, डीप होत जाते, तसतसं टायमिंग बरोबर जुळताना आपण बघितलेलं नाही. त्याचा फायदा मिळताना आपण बघितलेला आहे तो गोलंदाजांना. तिकडे अनिलनं सिग्नल दिला, परंतु हा आमचा कॉमेंटेटरचा सिग्नल आहे. मला वाटलं बोवांनी काहीतरी इशारा केला किंवा अंकितनं काही इशारा केला की काय. रिव्हर्स स्वीप, हा फटका मारायचा होता, मात्र लकी चौकार मिळेल का? हो, लकी चौकार मिळतोय तो भातानपाडा संघाला. सजली मैफिल लावणीची, ढोलकीने धरला ताल, या तालावर नाचू लागले पायामधले चाळ. ताल सुरांची गट्टी होता जमला सुगंध तात्काळ, आणि त्यातून बहरली ही लावणी बहरदार. अशा लावण्या, सकाळचा प्रहर आहे आणि रात्र डीप होते. बुवांना पण आता मला असं वाटतं लावण्या लावल्यावर तिकडे बसवलं नाही. नाही, आम्ही तुम्ही लावण्या ऐकायला जात नाही, आम्ही जातो, पण आम्हाला एवढं सुचवलं नाही कधी. शेवटी म्हणतात ना की या महाराष्ट्रात 12 कोसावर भाषा बदलते, पण बदलत नाही ती लावणी आणि बदलत नाही ती ही संस्कृती, परंपरा. खरं तर लावणीला संस्कृतीच्या दृष्टीनं बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. जबरदस्त मारण्याचा प्रयत्न, मात्र हवेमध्ये आहे चेंडू, आणि हे काय झालं, ड्रॉप झाला कॅच, झेल सुटलाय, हाताला स्पर्श करून धरणीला दान होतोय हा चेंडू आणि जमिनीवर पडतोय. या चेंडूवर मिळते एक सिंगल आणि जीवनदान मिळतंय. ते फलंदाज रोशन घरातला, ज्यानं 2 चौकार आत्तापर्यंत ठोकलेले आहेत. अशा घातक फलंदाजाला जर का जीवनदान देण्यात आले तर मात्र कोणतंही संकट मला असं वाटतं येऊ शकते ते फिल्डिंग करणाऱ्या पाटणोलीवर. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली विरुद्ध भातानपाड्याचा संघ. जोरदार अपील केलाय आणि पंचांनी बोर्ड उंच केलाय. यष्टीरक्षकांना हा झेल टिपलाय आणि अंपायरनी बाद दिलंय ते केतन मुकादमला. फेमस झाले आणि नटरंग सारखा चित्रपट या चित्रपट सृष्टीमध्ये आला आणि लावणीचा एक वेगळा रंग, एक लावणीचा वेगळा ढंग आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि चित्रपट सृष्टीमध्ये या लावण्या आता भरपूर प्रसिद्ध झालेल्या आपण बघितलेल्या आहेत. धावसंख्या बघा, 12 धावा धावफलकार लागलेले आहेत. लावण्या सुरू आहेत इकडे डीजे मास्टरच्या, पण विकेट पण सुरू आहेत. एका मागोमाग एक असे भातानपाडा संघाचे विकेट पडत आहेत. पाटणोलीला फायदा होतोय. हो, जोरात मारायचा. मागच्या मॅचचा हा हिरो दीपक मुकादम थोडासा मला असं वाटतं लेट आलाय, परंतु त्याच्या वाट्याला भरपूर चेंडू मिळणार आहेत, कारण अगोदरचे जे काही जे फलंदाज आहेत ते बाद झालेले. सुधीर बाद झाला, राजेश आणि केतन पण. दोन्ही टीम मला वाटतं शेवटच्या चेंडूवर जिंकलेले आहेत. हो, त्यामुळे या मॅचमध्ये मजा येईल बघायला. अटीतटीचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. उडी मारून हा फटका मारायचा प्रयत्न केला, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. भातानपाडा संघाला ही बोनसची रन मिळते. 13 धावा धावफलकावर लागत आहेत त्या गावदेवी भातानपाडा. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली
विरुद्ध गावदेवी भातानपाडा असा हा दुसऱ्या फेरीचा सामना आपण पाहतोय. तन्मय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. तन्मय पाटील सुंदर गोलंदाजी आता करतोय. टप्पा मिळाला. हे षटक मला असं वाटतं संपल्याचा इशारा पंचांकडून येतो. हे लांबलेलं षटक होतं. 8 चेंडूंचं हे टोटल षटक राहिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं योगेश पाटीलनं 5 धावा दिल्या. तन्मय पाटीलच्या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8 आणि आता 3 बाद 13. सचिन तांडेल यांच्या सासूरवाडीची टीम आहे ती पाटणोली. त्यामुळे सगळे मेवणे आता मैदानात खेळतायत. मेवण्यांचा खेळ कदाचित घरून बघत असतील ते यूट्यूबवर लाईव्ह. सख्खा मेवणा ट्रॉफी जवळ बसलेला आहे. तो कदाचित त्या कोणती तरी ट्रॉफी आणि नुसती ट्रॉफी नाही मिळणार, ट्रॉफी बरोबर गाडी पण मिळेल. पहिल्या ट्रॉफीकडे त्याचं लक्ष आहे. त्याने पहिली ट्रॉफी आम्ही मारणार असं त्यांनी बोट दाखवून आम्हाला इथे सांगितलेलं आहे. त्यांनी इशारा दिलेला आहे. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. मात्र समालोचनासाठी येतील महागुरू संतोष चौधरी. धन्यवाद टीके माळी. सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा आहेत. आपण पाहतोय गावदेवी भातानपाडा संघाच्या नावावर आणि आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ तिसरं षटक घेऊन आले. गोलंदाज आपण पाहतोय रतेश पाटील. समोर फलंदाज आहे रोशन. रतेश पाटीलचा हा चेंडू चांगला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. एक स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला इथं पाहायला मिळतं या अचानकच्या मैदानावर. सोनाई प्रतिष्ठान दुसरं वर्ष या मैदानावर आणि 1 वर्ष आपण सरपंच ट्रॉफी पाहिली होती त्यांच्या गावामध्ये नाईट क्रिकेट. तसं पाहिलं तर 3रं वर्ष आहे. एक चांगली स्पर्धा आपल्या समोर आहे. चांगला फटका खेचला आहे. अंडरड्राईव्ह केलं होतं चेंडूला. इथे आपण पाहतोय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, चेंडूची फेक करतोय, 14 धावांवर जाऊन पोहोचतोय. आपण पाहतोय तो गावदेवी भातानपाडा संघ. दीपक आणि रोशनला आता मात्र ॲव्हरेज थोडा वाढवावा लागेल, कारण 2.2 चेंडू आता शिल्लक राहिलेत. कारण मगाशी आपण बघितलं 50 धावा झाल्या होत्या. 2 धावांची पॅनल्टी होती. 48 धावांचा पाठलाग करताना दमछक झाली थोडी, तरी 40-45 धावा तुम्हाला करावेच लागतील. रतेश पाटीलचा हा चेंडू मगाशी ऑनड्राईव्ह केलं होतं, आता ऑफड्राईव्ह केलं आहे. सिंगल येत आहेत. कदाचित या षटकामध्ये सिंगल घेऊन खराब चेंडू मिळाला तर त्याच्यावर मोठा फटका खेळायचा आणि शेवटच्या षटकामध्ये हल्ला चढवायचा असा विचार असेल ते दीपक आणि रोशन या दोन्ही फलंदाजांचा. 15 धावा आपण पाहतोय. भातानपाडा संघ गावदेवी भातानपाडा आणि पाटणोली सेकंड राऊंडची मॅच आहे. रिव्हर्स मारलाय, रिव्हर्स लागलाय बॅटला, चाललाय. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून तिघांच्याही वाटतं की चेंडू सीमा पार झालाय. चौकार मिळतोय तो गावदेवी भातानपाडा संघाला. 3 बाद 19. जबरदस्त रिव्हर्सचा हा आपण बघितला स्विचिटचा फटका खेळला. सरळ बॅटने त्याने ओळखलं की धावा येत नाही आहेत, सरळ आता बॉल जायला मागत नाही. अशा वेळेस रिव्हर्स मारला. इथे चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर आहे. दुसऱ्या धावसाठी धावत आहेत आणि दुसरी धाव पण इथे पूर्ण होते. 2 धावांनी रोशन पोचतोय 14वर. संघाची धावसंख्या होते ती 21. 3 बाद 21. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. नाही, आपण बघितलं सर्कलच्या आत चेंडू होता, परंतु सर्कलच्या आत चेंडूवर पण 2 धावा काढतात. याचा अर्थ रनिंग बिटवीन द विकेट पण चांगली ठेवली आहे ती रोशन आणि दीपकनं. नक्कीच दोघांच्या मध्ये चांगला ताळमेळ आहे. एका धावेवर खेळतोय मला थोडे दीपक आणि आता स्ट्राईक एंडला आहे तो रोशन. बघा पॅडल स्लिप केला चेंडूला. मगाशी आपण बघितलं रिव्हर्सचा फटका खेळला आणि इथे मात्र चौकार मिळतोय. सुंदर का आणि खरं तर कल्पकता दाखवतोय. इथे तंत्रशुद्ध फलंदाजी इथे आपण पाहतोय की ताकद शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चौकार मिळाला आहे. 4 धावांनी धावसंख्या झाली ती 25. 3 षटकांचा खेळ संपला आहे. 1 षटक अजूनही बाकी आहे. आपण पाहतोय गावदेवी भातानपाडा संघ टॉस हारल्यानंतर फलंदाजी करतोय. 3 फलंदाज त्यांच्या माघारी परतले आहेत आणि धावसंख्या आहे 3 बाद 25.
शेवटचा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज आपण पाहतोय केतन पाटील. हे सगळे पाटील आहेत. पाटील कंपनी या पाटणोले टीममध्ये चारीच्या चारील पाटलांनी गोलंदाजी केली आहे. केतन पाटील शेवटचं षटक टाकतोय. दीपक मुकादम हो लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये टिपला गेला. दीपक मुकादम माघारी परततोय. 4-25 अशी या धावसंख्या आपण पाहतोय गावदेवी भातानपाडा संघाची. नवीन फलंदाज विजय मुकादम. खरं तर भरपूर वर्षापासून ही गाणी चालत आली आहेत, पण असं वाटते ऐकत राहावी. आत्ताची गाणी 8 दिवस येतात, 15 दिवसांनी गायब होतात. आणि त्यावेळेचं डान्स पण वेगळं होतं, फक्त एकच पाय हलवायचा. या गाण्यावर पण आपण जर नीट बघा आता किती हलवतात पण काय उपयोग नाही. दरम्यान हा फटका ऑन ड्राईव्ह केले चेंडूला. नवीन आलेला फलंदाज विजय मुकादम. भातानपाडला म्हटलं की मुकादम आणि पाटील घरत. एका धावेने आपण पाहतोय 4-26 अशी धावसंख्या होते. 4 ओव्हरची मॅच आहे. श्रीदत्त भाताण म्हटलं की श्रीदत्त पहिलं नाव यायचं. हे गावदेवी भातानपाडा आहे. संजय 11 आपण बघितलं कैलासवासी. खरं तर त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. रिचच्या मैदानावर डे क्रिकेटमध्ये कित्येक वेळा त्याला चांगलं खेळताना आपण पाहिलेलं आहे. कित्येक असे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये आपण पप्पनचं नाव घेऊ शकतो. त्यानेही या रिचचं मैदान गाजवलं आहे. सुधीर तांडेलने हे मैदान गाजवलं आहे. आज आपल्यामध्ये ते नाही आहेत, पण त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 26 धावा, 4 विकेट गमावल्यात आपण पाहतोय गावदेवी भातानपाडा संघानं. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या चेंडूवर मला वाटतं विकेट घेतोय गोलंदाज केतन पाटील विकेट घेतोय. आणि दुसरा चेंडू आपण पाहतोय. 3 चेंडू शेवटच्या षटकातील शिल्लक आहेत. फलंदाज बाद झालेत 5 आणि धावसंख्या आहे ती 26. मोठा फटक्या मारण्याच्या नादामध्ये मगाचसारखं मला थोडं त्याला मारायचं होतं फाईन लेगच्या. पॅडल स्वीप त्याला करायचा होता. आत्ता स्टाईलच आलेली आहे की जो स्टंप आहे त्या स्टंपच्या सरळ रेषेत यायचा आणि गोलंदाजाने ओळखला आणि त्याने थोडासा वेग दिला चेंडूला आणि त्याची बॅट लागण्याच्या अगोदरच स्टंप उडाला आपण बघितला. 5 विकेट इथे गमावतोय आपण पाहतोय. ही आजच्या दुसऱ्या रात्रीतली सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट आपण पाहतोय. 1,50,000 लाख रुपये, 1,50,000, 75,000, 50,000 आणि 35,000 अशी रोख रक्कम. आणि इकडे चमचमत्या ट्रॉफी आपण पाहतोय. 4 बाईक आपण पाहतोय. सायकल पण आहे. भरपूर पारितोषिक आहेत. अँड्रॉइड मोबाईल आहे आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी. आज नितेश पारंगीला लागला, त्याची चिठ्ठी पण मीच टाकली, म्हणजे आपण दुसऱ्यांसाठी लकी आहेत. त्याच्यानंतर भरपूर पारितोषिक आपण पाहतोय. आयवाल जेलसाठी टी शर्ट आहेत. महाराज व्हायला हरकत नाही. ज्योतिषी इथे आहेत कोपऱ्यामध्ये. अगोदर पनवेलला होते चाणक्यच्या बाजूला, आता इथे आलेले आहेत. 2 दिवस असतात ते इथे. 2 दिवस इथे, 2 दिवस पनवेलला आणि 2 दिवस अजून कुठेतरी. पुन्हा एकदा कार्पेट जमीन लगतचा फटका. दुसरी धावेसाठी धावत आहेत. 2 धाव पूर्ण. एक राजस्थानी कोणतरी अडकला ना तिकडे, दुबईला अडकला होता आणि त्याचंच भविष्य त्याला माहीत नाही. विमान त्याचं सुटलं, त्याला विचार मग तू काय भविष्य सांगणार लोकांचं. त्याचंच विमान त्याला समजलं नाही. 28 धावा, 5 विकेट आपण पाहतोय. युट्यूबवर येते ना ते जेवायला, ते आजी जेवायला देते आणि तो बघतो कांदा कुठे आहे. आणि जमिनी खाली सोनं आहे म्हणतो. तुला चपाती घालता कांदा दिसत नाही. इथे बघतो आपण फायनली गाडी मिड विकेटच्या मधून चौकार आलाय. 32 धावा धावपल्ला बलकावर लागल्या. चांगली सुरू. आता मात्र शेवट चांगला होतोय भातानपाडा संघाचा. 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक. जमिनी खालचं सोनं तुला दिसतंय आणि चपाती घालची तुला कांदा दिसत नाही. पटकवला. आणि त्या काही महाराज बघा ना की हे जिलेबी खा, रबडी खा. हे महाराज लोक काय करतात, महाराज लोक 10 लोकांना भविष्य सांगतात. त्यातले एकाचं खरं झालं ना तो 100 लोकांना सांगतो. एका महाराजाला तर गाडी दिली होती याला, कोणीतरी उरणच्या कोणीतरी स्कॉर्पिओ. हे तर आयुष्यभर आपण मरतोय, बाईक घेता येत नाही. 32 धावा धावपलकावर 5 विकेट इथे गेल्यात. शेवटची थोडी मॅच आहे, हास्य मजा.
32 झाल्यात आणि आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज केतन पाटीलचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर. पंचांनी मात्र तो स्वैर घोषित केला आहे. अवांतर धावेने धावसंख्या झाली ती 33. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. जयेश मालतोट आहे, जयेश भोईर आहे स्ट्राईक एंडला भातनपाडा संघाचा. हा वेगळा जयेश भोईर आहे, तो भास्कर भोईर यांचा चिरंजीव वेगळा. हो खोदून काढला खरं तर चेंडू. लॉंग ऑनला चालला आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावसाठी धावत आहेत. 30 आणि 2 35 धावा झालेल्या आहेत. तिथे आपण पाहतोय आता 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. ती पाटणोलीचा संघ, सचिनदादा तांडेल यांची सासूरवाडीचा संघ. सचिनदादा तांडेल यांच्या 2 सासूरवाड्या आहेत. 2 म्हणजे ते अगोदर पाटणोलीला, आता ते पोचरीमध्ये राहतात. हां घाबरला निखिल बाबर. अनंत पाटील त्यांचे सासरे बुवा, किशोर त्यांचे मेवणे, निलेश पाटील, सचिनदादा खरं तर आपण पाहतोय माजी सरपंच, सोनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष. मोठा कारोबार आहे त्यांचा आता. आणि समीरदादा सगळं सांभाळत आहेत. एक चांगली टुर्नामेंट आपण पाहतोय. चैतन्य खारकर पण त्यांचे मेवणे आहेत. आणि एक चांगली टुर्नामेंट खरं तर त्याने ते सांगतात की चांगलं टीम घ्या, चांगली टुर्नामेंट म्हणजे तुम्हाला पण जास्त त्रास व्हायला नको सकाळपर्यंत. पण या 8 टीम वाढल्या कुठून तरी. संतोष 8 टीम वाढू 24 होत्या. 8 टीम वाढू दे, पण सगळ्या मॅचेस चांगल्या झालेल्या आहेत. अजिबात गडबड नाही, गोंधळ नाही, अजिबात कोणाची कटकट नाही, कोणाला लागलं पण नाही. काय समीर दादांना मी म्हणालो आम्हाला सवय झालेली आहे, तुम्हाला जास्त त्रास होईल. आम्हाला काय पडिले ओळखणे इंद्रिया सगळं. तुम्ही परत डे चालू केलं तरी आम्ही तयार आहेत. अंपायर बघतात फक्त तुमच्याकडे बघा. पाकिट मोठं बरं. अंपायर बघतात तिकडून तुमच्याकडे. हां नाही त्याला त्रास आहे. हे काय तुम्ही खुर्चीत बसून काय पण बोलाल इकडं. आमचे डोपे काम नाही करत. त्यांचं काम महत्त्वाचं आहे. आणि काय होतं त्यांच्यावर राग पण धरतो एखादा हारलेला माणूस. आपल्यावर पण धरतात पण एवढा नाही. त्यांचे डिसिजन जे असतात त्याच्यामुळे एखादा अरे तो वाईट दिला नाही, अरे तो LB नव्हता, म्हणजे असे भरपूर त्यांच्यावर राग ठेवतात बरीच मंडळी. तर असा राग वगैरे धरू नका. पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही. आता सगळं लाईव्ह आहे, समोर दिसतंय आहे की नाही. आणि चुकी एखादी होते पण असं नाही होत की अंपायर काही देव नाही आहेत. आणि चुकी करणार नाही तो माणूसच नाही. चुकी होतच असतात. एक चांगली टुर्नामेंट आपण पाहतोय. सकाळी सकाळी आपल्याला प्रेक्षक नसतात पण कॉमेंट्री करायला मजा येते. एकदम शांतता असते. नाही आणि मी पण बघितलंय की सकाळी सकाळी तुम्हाला सुस्त पण खूप. सकाळी एकदा ती मॅच लाईव्ह बंद करायला पाहिजे खरं तर. अजून सुचेल. हां दशरथ पाटील त्याचे होते कासापला, पण आता मला पण येते ओकी, पण करणार काय. त्याला अधिकार दिलेले आहेत, त्याला मोकाट सोडलेले त्यांना. काय होतं ते बोलले ना चालेल, आता आपण बोलून नाही चालणार. बघूया 36 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा जे दर्दी प्रेक्षक राहिलेले आहेत, जे काही भातानपाड्याच्या बाजूने असतील, काही पाटणोलीच्या बाजूने असतील, काही कोणच्या बाजूने असतील आणि काही आयोजक आमचे आहेत, त्या सगळ्यांचं करूया स्वागत. जाऊया मैदानाच्या मधोमध जिथे जिंकण्यासाठी करायचे 36 9 चौक 36. सोपं आव्हान वाटतं आपल्याला, पण आता काय पाठ आहे, पाठीमध्ये काय होईल ते सांगता येत नाही. उलटफेर मॅचमध्ये आपल्याला 36 धावा सोप्या वाटत आहेत, पण त्याही कदाचित कठीण करेल का जो समोरचा भातानपाडा संघ पाटणोली संघासाठी. जाऊया टिकेमाळी यांच्याकडे रायगड भूषण आहेत. खरं तर सुनील तटकरे साहेबांच्या हस्ते त्यांना रायगड भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. ते आमचे टिकेमाळी साहेब. धन्यवाद संतोष. खरं तर पहिल्या 2 षटकांवर बराचसा गेम अवलंबून आहे. बराचसा या खेळाची जी गणित आहे किंवा जे समीकरण आहे ते पहिल्या षटकातील 2 म्हणजे पहिल्या 2 षटकांवर अवलंबून असणार आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जास्त धावा आल्या किंवा 9 धावांचा जरी टार्गेट जरी रन रेट जो कंप्लीट केला ना, तरीही या मॅचमध्ये पाटणोली संघ येऊ शकतो. परंतु जर का पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कमी झाल्या आणि जर का 2-3 विकेट्स जर गेल्या तर मात्र भातानपाडा संघ या मॅचमध्ये जिंकू शकतो. मला असं वाटतं कोनवाले तिकडे तयार आहेत त्या कोपऱ्यामध्ये. आळी आंबिवलीला जाण्याचा रस्ता आहे, त्यांनी तो ब्लॉक करून ठेवलेला आहे. कारण आता या मॅच नंतर त्यांना या मैदानात उतरायचं आहे. त्यामुळे ते बघतायत या दोन्ही टीमचा खेळ, कोण आमच्या बरोबरीला 2 हात करण्यासाठी येईल याकडे त्यांची नजर लागून राहिलेली आहे. क्षेत्ररक्षण करतोय आता तो भातानपाडा आणि सलामीला आलेत पाटणोलीचे तन्मय पाटील आणि योगेश पाटील. दोघांनी गोलंदाजी पण केलेली. योगेश पाटीलनं चांगलं षटक टाकलेलं, 5च धावा दिलेल्या. तन्मय पाटीलनं 8च धावा दिलेल्या आणि तेच दोघे आता आलेत
विजय मुकादमचा मुकाबला करण्यासाठी. विजयचा हा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतात मात्र काही उपयोग झाला नाही आणि हा चेंडू जातोय सीमारेषेपार 4 धावांसाठी. चौकार. आवाजाला गोडवा पण बघा ना, आता सकाळच्या शांत वातावरणामध्ये आवाजाला पण गोडवा आहे. साऊंडला स्वीट असा गोडवा आपल्याला इथे ऐकायला मिळतो. हा चेंडू प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे, धावत आलाय, झेल घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू अडवला. 1 रन या चेंडूवर मिळते. तन्मय पाटील 5 वर खेळतोय. योगेश पाटीलनं खातं खोललेलं नाही. आता योगेश पाटील गार्ड मागतोय पंचांकडून. मिडल गार्ड मला असं वाटतं घेतलेला आहे पंचांकडून. हाताला माती त्यानं चोळलेली आहे आणि आता खेळण्यासाठी तयार आहे. बघतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तपासतोय. विजय मुकादमचा आता तो मुकाबला करतोय. फुटवरचा वापर केला, मिड विकेटला चेंडू मारला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि काय थ्रो करतोय लगेच यष्टीरक्षकाकडे. 1च रन या चेंडूवर मिळते आणि या 3 चेंडूमध्ये जमवलेत आत्तापर्यंत 6 धावा. केतन गाईड करतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्यानं सजावलेली आहे. प्रत्येक सहकार्याला सांगतोय असं करा तसं करा, इकडे राहा तिकडे राहा, हा चेंडू आडवा, जेणेकरून या मॅचमध्ये त्याला राहायचं आहे. कारण 9ची सरासरी संतोष आत्ताच्या या झटपट क्रिकेटमध्ये तरी फलंदाजांना अनुकूल आहे. गोलंदाजांना थोडीशी कंबर कसावी लागणार आहे. ती या 9च्या ॲव्हरेजमध्ये हे ओळखून आहे. केतन बॅकफुटवर जाऊन कट केला, डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळतोय तो योगेश. तन्मय पाटील, तन्मय मला असं वाटतं एक सेन्सिबल क्रिकेटर आहे, परिपक्व खेळाडू आहे, प्रमुख प्लेयर आहे, या आधारस्तंभ आहे, हुकमी एक्का ज्याला आपण म्हणतो ते पाटणोलीचा हा हुकमी एक्का आहे. हो हो, कडे कडे स्ट्रोक मारलाय, कव्हर आणि पॉइंटच्या मधून हा सणसणीत असा तन्मय पाटीलचा चौकार. जबरदस्त फटका तन्मयीनं मारलेला आहे. एकविरा आई आता मला असं वाटतं 25 तारखेलाच पालखी आहे एकविरा देवीची आणि यंदाचा मान मला असं वाटतं पनवेल आणि कल्याणकरांना असावा, कारण गेल्या वर्षी आपटेकरांचा मान होता. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा कट केलाय. वाह, लाजवाब असा हा फटका मारतोय ऑफ साइडला तन्मय पाटील. चौकार. चौदा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या पाटणोलीच्या. 9चा ॲव्हरेज फक्त पाहिजे होता, त्याच्यापेक्षा जास्त 5 धावा केलेत. आता 18 चेंडूमध्ये जिंकायला पाहिजेत पाटणोलीला 22. 34 धावा मागील दोन्ही मॅचमध्ये आपण बघितलेल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेलेला. या मॅचमध्ये 35 झाल्यात. म्हणजे संतोष, हा पण सामना जाईल का शेवटच्या चेंडूपर्यंत? ठिकेमाडी जो फलंदाजी करतोय आपण बघितलं, कव्हर ड्राईव्ह मारतोय, स्क्वेअर कट मारतोय आणि जबरदस्त फलंदाजी करतोय, देखणे फटके खेळतोय. ज्या दिशेने चेंडू येतात ते मेरिटच्या हिशोबाने फलंदाजी सुरू आहे. मला थोडे तन्मयची 14 धावा झाल्यात. आता समीकरण थोडं सोपं आहे पाटणोली संघासाठी. 18 मध्ये 22 करायचे आहेत. 18 मध्ये 22. काल तन्मय 11 नारपोली संघ गेलेला पुढे, धुमाकूळ त्यानं या मैदानावर माजवलेला आणि तन्मय 11 आणि आज तन्मयचा दिवस दिसतोय मैदानावर. नॉन स्ट्राईक एंडमध्ये उभा आहे. योगेश पाटील सिंगल रनवर खेळतोय. दीपकचा चेंडू, हो दीपकनं सुंदर चेंडू टाकला. यष्टीरक्षकांना सुधीर मला असं वाटतं दिसतोय मिसफिल्ड त्याच्याकडून होते आणि त्याचा फायदा फलंदाज उठवत आहेत 1 धावेकरता. 22ची रन बॅट कट आहे आणि 1 सिंगल रन मिळते. 11 धावांची स्कोर 11 होतोय. जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडूमध्ये 21 धावांची गरज.
बॉलिंग आहे असे ओरडतायत. हो सुंदर. दीपक यंग टॅलेंट आहे. दीपक हे भातानपाड्याचं तरुण रक्त आहे आणि तरुण रक्त आपण म्हणतो ना सळसळतं रक्त. क्रिकेटमध्ये हे जे वय आहे ना साधारण 16-17 पासून ते 25-26 पर्यंतचं वय क्रिकेट गाजवण्याचं हे वय आहे आणि त्या वयात दीपक गाजवतोय ते भातानपाड्याचं नाव. दीपकचा हा चेंडू ओव्हरपिच होता. डाव्या यष्टीवरचा चेंडू होता. सरळ मारलाय तो तन्मयीनं. जमिनी लगतचा फटका लॉंगॉनमध्ये एक सिंगल रन त्यानं घेतलेली आहे. कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे सिंगल डबल सिंगल त्याच्याबरोबर चौकार. आता समीकरण जर आपण बघितलं तर जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये पाटणोलीला 20 धावांची गरज आहे. रोशन सांगतो इकडून शाबास शाबास. 3 बॉल फक्त काढ आणि एक काढलाय. मला असं वाटतंय एक चेंडू काढलाय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकलाय बघा. दीपक अकलेनं गोलंदाजी करतोय. काल आपण बघितलं नारपोली संघाचे पाठीराखे ओरडायचे माल बारू मार हा मार बाळू मार. तेव्हा तो षटकार मारायचा नरेंद्र मस्कर आणि इथे बॉल काढ बोलला तर एक काढलाय. लगेच दीपकनं काढलेला आहे. रोशनचं त्यानं ऐकलंय. फुटवरचा वापर केला. जागेवरून हल्ले. फायदा होतोय पाटणोलीकरांना. एकच रन या चेंडूवर मिळते. किती ओरडतायत बघा दोन्ही बाजूचे पाठीराखे. त्यांना माहिती आहे की महत्त्वाची मॅच आहे. डू ऑर डायची मॅच आहे. तिकडे कोणवाले तिकडे दबा धरून बसलेले आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये कोणकरांशी 2 हात करायचे तर निश्चितच ही मॅच जिंकली पाहिजे. दोघांनाही पाटणोलकरांना आणि भातानपाडावाल्यांना माहिती आहे. त्यामुळे दोघांनी कंबर कसलेली आहे. 13 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. शॉर्ट पिच चेंडू. मस्त गोलंदाजी. दीपकनं सरस गोलंदाजी केली आहे आणि हे या षटकामध्ये त्यानं धावा दिलेत फक्त आणि फक्त 3च. मागच्या मॅचला पण त्यानं फक्त 3च धावा दिलेला. याही मॅचमध्ये दीपक मुकादम 3च धावा देतोय. सरस गोलंदाजी करतोय. या मॅचला संतोष मला असं वाटतं यू टर्न दिलेला आहे दीपकनं. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या 14. मात्र या षटकामध्ये असं वाटलेलं अजून 10-15 धावा येतील परंतु तसं काहीच नाही झालं. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 3. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावफलक जर आपण बघितला तर पाटणोलीचा धावफलक आहे 17. जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना. त्यासाठी समालोचक पण तगडा पाहिजे म्हणून मी महागुरूंनाच समालोचनासाठी विनंती करतो आणि महागुरूंना सांगतो की पुढील 2 षटकांचं वर्णन आपल्या गोड शब्दामध्ये आपण करावं. 12 चेंडू आणि 19. तसं पाहिलं तर सोपं आव्हान आहे. तसं पाहिलं तर कठीण पण आहे. कारण आत्ताची आपण गोलंदाजी पाहता चांगली गोलंदाजी होते भातानपाडा संघाची आपण पाहतोय. गावदेवी भातानपाडा आणि दुसरं षटक अतिशय म्हणजे वाखाणण्याजोगं टाकलं. 3च धावा दिल्या. जिथे पहिल्या गोलंदाजाने 14 दिल्यावर आपण बघतो की दुसरा 16 देतो. पण इथे 3च धावा दिल्या. दीपकने कमबॅक केलंय. आता 3रं षटक घेऊन आलाय भातानपाडा संघाचा गोलंदाज जयेश भोईर. जयेश भोईरचा हा चेंडू हवेमध्ये गलीमध्ये झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. इथे आपण पाहतोय तो योगेश पाटील. तन्मय चांगली फलंदाजी करतोय. 14 धावांवर खेळतोय. 8 चेंडूचा सामना त्याने केला आहे. मालदोडे 3 चौकार मालदोडे त्याने खेळलेले आहेत. खेचले चांगले. तेही आपण बघितलं. कवर एक्स्ट्रा कवर म्हणजे स्क्वेअर कटचा पण एक त्याने फटका मारला होता. आता जिंकण्यासाठी करायचे आहेत ते आपण पाहतोय. 17 झालेले आहेत. 19 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 11. जयेश भोईर गोलंदाजी करतोय. पहिलं विजय मुकादमनं षटक टाकलेलं. 14 धावा दिल्या होत्या. दीपकने 3च धावा दिल्या आणि आता मात्र 11 चेंडूमध्ये करायचे ते 19. गोलंदाज तयार आहे जयेश भोईर भातानपाडा संघाचा. राकेश कातकरी चेंडू मात्र बॅटवर आला नाही. सिंगल मात्र आलेली आहे. पंचांचा इशारा बघूया. लेग बाईजचा येतोय. एक लेग बाईजनं धावसंख्या होती ती 18. जिंकण्यासाठी आता करायच्या आहेत त्या अजूनही 18. परंतु आतापर्यंत 14 चेंडू झालेले आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 10. करायच्या आहेत त्या 18. नाही मला असं वाटतं डोक्याला चेंडू लागला. नशीब काय दुखापत झाली नाही. मारायचा होता चेंडू जोरात ऑन साईडला जोरात डोक्यावर लागला. मजबूत आहे थोडा. आपल्यासारखं असं नक्कीच झोपले असते.
पाणी मागायला लागलं असतं आपल्याला. 10 चेंडू आणि 18ची गरज आहे. आणि आता त्यानं ओळखलं की तन्मयला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणायचं. तन्मयला का आणायचं? पॅरलल षटकार मारतोय फाईन लेगच्या दिशेनं. तन्मय पोचतोय तो आपण पाहतोय 20 वर. संघाची धावसंख्या होती ती 24. जिंकण्यासाठी आता करायचे आहेत 12. चेंडू शिल्लक असेल ते 9. एक मोठा फटका आला की सगळी समीकरणं बदलतात. जशी मोठी पेटी फुटली उमेदवाराच्या गावातली की समीकरणं बदलतात, तसं क्रिकेटमध्ये होतं. षटकार आला, चांगलं चाललं होतं बातनपाडा संघाचं. तिकडून आवाज आला, आपण ऐकलं की शॉर्ट बॉल आला. हा, अखूटप्या चेंडू आला. या अगोदरचे पण शॉर्ट ऑफ लेन चेंडू होते, परंतु ते स्पीड मध्ये टाकले गेले. ते ऑप्शनच्या बाहेर टाकले होते. इथे आता थोडासा लेग स्टंपवर आला आणि तो मात्र भिरकावला. फाईन लेगच्या दिशेनं पॅरलल षटकार मारला तो फलंदाज तन्मय. 3 चौकार 1 षटकार मारतोय. 20 वर पोहोचतोय. आता चेंडू शिल्लक आहेत 9. भातानपाडा संघाच्या विरुद्ध पाटणोली संघाला जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. हो, तन्मय गोलंदाज पण टेकेमाळी म्हणतात ना की कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्याने बदलून टाकला चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेर टाकला आणि इथे मात्र डॉट बॉल आला. 8-12. तन्मय जोपर्यंत मैदानात आहे ना तोपर्यंत पाटणोली संघाचे हौसले बुलंद आहेत. 8 चेंडू 12. कारण एक जम बसलेला खेळाडू असला ना मैदानामध्ये की तो कधी विजय मिळवून देऊ शकतो. तोच तन्मय आता समोर आहे. 8 चेंडू 12. चेंडू आहे मध्ये, शॉर्ट फाईन लेगला, जेल टिपला जातोय आणि तन्मयला नजर लागली आपली आणि तन्मय बांधून तंबूमध्ये परततोय. आत्ताच समीकरण आलंय ते पाटणोली संघाला 7 चेंडूमध्ये 12. 7-12चं समीकरण. सोन्याचे भाव आता गगनाला भिडलेले आहेत. पण डीजे मास्टर गाणं लावत आहेत. आम्ही आता काय विचार करतो की आपल्याकडे त्यावेळेस 200 तोळा होता, आता किती किंमत आली असती, पण ते राहिलं नाही ना. त्यावेळेस 4,900 भाव होता जेव्हा माझ्या लग्नामध्ये 5,000 रुपये थोडं सोनं होतं आणि आता 1.5-2 लाखावर गेलेलं आहे. माझ्याकडे 300च्या वर होतं. ते सगळं पेढीवरच गेलं, तो भारून द्यायचा. 7 चेंडू आणि आता 12ची गरज आहे. सावलीत सगळं सावलीत ठेवलंय. 7-12. ऊन नको लागायला का झाला. ज्याच्याकडे घेतलं त्याच्याकडे ठेवलं, त्याच्याकडे विकलं. 7 चेंडूमध्ये 12. डॉट बॉल. किशोर पाटील आता टेन्शनमध्ये आलेत थोडे. पाटणोली त्यांचं गाव आहे आणि पाटणोली आपला संघ जिंकला पाहिजे. सुखात चाललं होतं सगळं. खरं तर 9मध्ये 12ची गरज होती, आपण बघितलं. आणि आता मात्र षटक संपलंय. 6मध्ये 12ची गरज. 3 चेंडू डॉट आले. तो म्हणाला कोणतरी बॉल काढ, 3 बॉल काढ. आणि काढलेले आहे तिथं. आता आपण बघतोय 6मध्ये 12ची गरज आहे. ते 5. चेंडू 12ची गरज आहे. गोलंदाज आता कोण आहे? भातानपाडा संघाचा राजेश भोईर आलाय आणि 12 धावा करायची आहेत. आता पाहतोय खेळपट्टीवर आपण पाटणोली संघाचा फलंदाज. सोपी मॅच होती खरं तर. 9मध्ये 12ची गरज होती. तन्मयने षटकार मारला, तन्मय बाद झाला आणि आता पुन्हा एकदा अडचणीमध्ये आलाय तो पाटणोली संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे राकेश कातकरी. नाही, तुम्हाला मी विचारलेलं पहिल्या षटकामध्ये 14 आल्यानंतर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का? तुम्ही कॉन्फिडेंटली म्हणालात की जाईल. हा, जाईल. कारण सकाळचं सत्र आहे. हो, चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत, परंतु बाहेर जातो की आत, बाहेर जातो की आत, बाहेर गेलाय आणि ते मात्र षटकार आलाय.
षटकार करत ही संजीवनी देणारा षटकार आहे तो आपण पाहतोय पाटणोली संघाला. 6 मध्ये 12ची गरज होती, आता 5 मध्ये 6. टायमावर खरं तर खडे खडे आणि प्लेअर पण वेस्ट इंडिजच आहे. हो, कॅरेबियन स्टाईलच मारलाय त्याने. हा तो आहेच कॅरेबियन स्टाईल. जबरदस्त षटकार मारलाय, खेचलाय. 6 चेंडू 12, आता 5 चेंडू 6ची गरज आहे. आता मात्र मॅच दोन्ही संघाच्या बाजूने झुकले, कारण आत्ता जर एखादा फटका आला तर ही मॅच पाटणोली संघ जिंकू शकतोय. पण 1-2 विकेट, 1-2 डॉट बॉल, गोलंदाज तयार आहे. राजेश लो फुलटॉस होता, सिंगल घेतले, ऑन ड्राईव्ह केलं होतं, दुसऱ्या धावसाठी धावताय, धोका होऊ शकतोय आणि ते मात्र चेंडू उडाला. तिथे 2 धावा मिळाल्या. आता 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. खरं तर विकेट किपरनं चेंडू अडवायला पाहिजे होता. अडवायला पण काय झालं, टायमावर चेंडू उडाला. हा, नशिबाचा हा खरं तर Bounce एक झाला. धाव मिळाली. 4 मध्ये 4ची गरज आहे. 4 मध्ये 5ची गरज होती पाटणोली संघाला. आणि 1 बॉल 3ला त्यांनी षटकार मारला आणि भातानपाडाने पण मला वाटते षटकार मारला होता. 2 धावांची गरज असताना 1 बॉल 2 दोघे पण एक लास्टच्या बॉलवर जिंकलेले आहेत, शेवटच्या बॉलवर. दोन्ही भाऊच आहेत. मॅच चांगली चालले. भले पाटणोली जिंको, भातानपाडा जिंको. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आणि एका बाजूला पनवेल तालुक्यातील एक संघ आहे आणि एक संघ मला वाटते कल्याण तिकडे ना, पाटणोली पनवेल उरण आणि पनवेलच्या मध्ये 4 बॉल 4. हो, चेंडू हवेमध्ये. अजूनही मॅच मध्ये रंग आहेत, अजूनही मॅच संपलेली नाहीये. फलंदाज बाद होतोय पाटणोली संघाचा. राकेश कातकरी बॅक टू द पॅव्हिलियन. पोपट आला काय? पोपटाला पकडला कॅमेरामॅनने. खरं तर काही जे खेळाडू असतात ना, त्यांच्या डोक्यात फक्त खेळ असतो मैदानामध्ये. त्यांना खरं राग येतो आपला, अशा वेळेस आपण काही गोष्टी चिडतो. 3 मध्ये 4ची गरज आहे. त्यांना फक्त लक्ष, अर्जुनाचे लक्ष फक्त माशाच्या डोळ्यावर असतं. मॅच आमची टीम जिंकते कधी. पाठीराखे पण असतात ना, त्यांचं लक्ष जाम असतं तिकडे आणि आपण इकडे हसी मजा करत असतो, कारण आपण असे किती मॅच बघितलेले आहेत. आपण जर एवढं टेन्शन घेतलं तर कधीच गेलो असतो. 3 चेंडू आणि आता 4ची गरज आहे. मॅचमध्ये आपण पाहतोय पाटणोली जिंकणार की भातानपाडा जिंकणार. दोन्ही संघ ताकदवान आहेत, दोघांच्या मध्ये चांगली टक्कर चालू आहे. भले मॅच कोणीही जिंको, पण बरोबरची मॅच चालू आहे. 3 मध्ये 4ची गरज आहे. निखिल बाबर पण आता 3 मध्ये 4ची गरज आहे. हा चेंडू जर मेडन गेला ना, निखिल बाबर तुम्हाला वाटत असेल ना, माईक घ्यावा कधी कधी तिकडे हात सोडून. 3 मध्ये 4ची गरज आहे. प्रत्येकाला गायक असतो ना, त्याला नाही, दुसरा त्याला कधी वाटत असेल जर आपण काहीतरी चुकीचं बोलत असू हा. किंवा त्याला जे सुचलंय ते आपल्याला सुचत नसेल, तेव्हा त्याला नाही, असं तो वाटायचं सांगत असतो तिकडनं कधी कधी. हा. बोलतो तो पण आपल्याशी. 3 मध्ये 4ची गरज आहे. निखिल बाबर एक चांगले कॉमेंटेटर आहेत, पण हा धंदा चांगला आहे तुमचा कॉमेंट्रीपेक्षा. तोंड दुखण्यापेक्षा हात दुखू द्या. हो, फिरून मारायचं होतं, मला थोड्या अंगावर आदळलाय. 1 घेतले, दुसऱ्या धावसाठी धावताय, धोका होऊ शकतोय. क्षेत्र थोडंसं पाठीमागे. इथे पुन्हा एकदा किपरच्या हातातून बॉल सुटतोय. बॉल सुटला की मॅच सुटले ते आता येणाऱ्या काळामध्ये कळेल. 2 बॉल 2ची गरज. मॅच चांगली चालली, अटीतटीची मॅच आहे. पैसा वसूल आहे. लावले असते कोणी या मॅचवर पैसा तर ठोके वाढले असते त्याचे. एक क्रिकेट वेळा माणूस मॅच पाहता मेला. तिरडीवर नेला तर उठून म्हणाला, साहेब स्कोअर काय झाला. तशी परिस्थिती क्रिकेटमध्ये. हां, काल पण 2 बॉल 2 पाहिजे होते. बरोबर आहे. आमचे प्रकाश सावंत बघा, डान्सर पण आहेत चांगले. आता सध्या सायलिशामध्ये ते मॅनेजर आहेत. 2 चेंडू आणि आता 2 धावांची गरज. सध्या डान्स त्यांनी बंद ठेवला आहे. हां, ड्युटी बाय ड्युटी चालू आहे त्यांची. ड्युटी बाय ड्युटी. 2 चेंडू 2. बघा आतमध्ये फिल्डर बोलत असतील, आमचं काय चाललं आणि यांचं काय चाललंय. मॅच आहे मॅच. कधी रंक तर कधी राजा तर कधी डायरेक्ट खाली. 2 चेंडू 2 धावा. केतन पाटील गोलंदाज आणि समोर आहे केतन पाटील आहे आणि गोलंदाज आहे राजेश भोईर आणि केतन पाटील. 2 मध्ये 2 पाटणोली की भातानपाडा. चेंडू हवेमध्ये, क्षेत्रचक चेंडूच्या खाली. मॅच संपलेली नाही. 1 चेंडू 2 धावांची गरज. बाजी आउट डीजे.
मॅच संपायला तयार नाही. आपल्याला वाटलेलं लवकर आज झोपायला जाऊ, पण ही मॅच बघा शेवटपर्यंत चाललेली. एक पण मॅच वन साईड नाही झाली. टपाटप कुठलीच नाही. सगळ्या शेवटच्या बॉलपर्यंत आल्यात. एक बॉलला 3 षटकार, एक बॉलला 2 षटकार. आता एक बॉलला 2च पाहिजेत. पाटणोली संघाचं समीकरण सोपं होतं. 9 मध्ये 12 36च करायच्या होत्या पाटणोली संघाला. 1 मध्ये 3ची गरज असताना भातानपाडाने पण पाटणोलीने षटकार मारला होता आणि तन्मय पाटील होता. आता कोण आहे? शुभम दमडे, रील स्टार आहे शुभम दमडे. पण आता इथे रील नाही काढायची. शुभम दमडे आता इथे तुम्हाला धावा करायचे 2, तर तुमची रील चांगली होईल. नाही मगच त्याची रील फेमस होईल. शुभम दमडे तुम्हाला शुभेच्छा असतील. पण या 2 धावा केल्या ना तर पाटणोलीवाले तुम्हाला खांद्यावर नाचवतील. आणि इथे जर भातानपाडाचा गोलंदाज आहे, संतोषी, केतनच्या कॅप्टन्सीला आपल्याला मानावं लागेल. नक्की कारण ही एकदम म्हणजे आणीबाणीची हार सिच्युएशन नाही होती. मानली. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला, त्यानंतर फक्त 6च धावा पाहिजे होत्या 5 चेंडूमध्ये, परंतु त्या पण परिस्थितीमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत त्याने सामना नेला. हार मानली नाही. 1 चेंडू 2 धावा. राजेश भोईर तयार आहे. समोर येतो शुभम दमडे. बघूया. 9 मध्ये 12ची गरज होती, 4 मध्ये 4ची गरज होती. आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच जबरदस्त आहे. एकदा टाळ्या वाजूया आपण सगळ्यांनी. कोणी जिंको. 1 मध्ये 2. हो, इथे मात्र ही मॅच संपली. मॅच जिंकली ती भातानपाडा संघानं. पाटणोली संघाला नक्कीच या मॅचची आठवण राहील कमीत कमी 1-2 वर्ष. आणि या विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. मी अंकितला म्हणालो की मैदानाच्या आत राहिला तर कदाचित भातानपाडा जिंकेल, बाहेर गेला तर पाटणोली संघ जिंकेल. पण खरं तर पाटणोली संघाचं अभिनंदन करूया. चांगला खेळ त्यांनी केला. शेवटच्या क्षणी खरं तर ते थोडेसे किशोर पाटील आमचे नाराज झाले असतील, कारण त्यांनी पहिल्या नंबरचं ट्रॉफीकडे बोर्ड दाखवलं होतं, पण ते त्यांचं स्वप्न राहिलं. असू द्या, स्वप्न पुढच्या वर्षी तुमची स्वप्न पूर्ण होतील. पाटणोली संघ आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात. उद्या पोसरी आहे आणि इथे आपण पाहतोय भातानपाडा संघ. बेस्ट ऑफ लक. आणि मॅन ऑफ द मॅच टॉस करण्यासाठी पण या दोन्ही कॅप्टन कोण आणि भातानपाडा. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे या अटीतटीच्या मॅचमध्ये. जयेश 2 विकेट आणि 8 रन. जयेश भोईर ना, जयेश भोईर ठरला मॅन ऑफ द मॅच. पाहुण्याने विनंती करणार